नमस्कार. जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये माणूस जेवण कमी, आहार कमी आणि औषध आणि गोळ्या जास्त अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. शरीरामध्ये अनेक व्याधीसाठी डेली गोळ्या औषधं खाणाऱ्या लोकांची संख्यासुद्धा खूप आहे. मग ते शुगरसाठी औषधं खाणं असेल, BP नॉर्मल करण्यासाठी असेल किंवा ॲसिडिटी, अपचन, पोट साफ न होणं, डोकेदुखी, गुडघेदुखी, वात, कफ, मणक्याचे आजार, केस गळती, हृदयरोग, थायरॉईड असे कितीतरी आजार आहेत शरीरामधले. त्यासाठी व्यक्तींना डेली औषधं आणि गोळ्या घ्याव्या लागतात. परंतु या डेली औषधं आणि गोळ्या घेण्यापासून आणि या सर्व आजारापासून तुमची कायमची मुक्तता होऊ शकते. आणि त्यासाठी तुम्हाला काहीही करायचं नाही, फक्त 100 पावलं सांगितलेल्या पद्धतीनं चालायचं आहे. चालणे हा तसा सर्वांग सुंदर व्यायाम प्रकार आहे. प्रत्येकाला करता येणारा व्यायाम प्रकार आहे. अगदी गरोदर मातापासून तर वृद्ध व्यक्ती असतील, लहान मुलं असतील, प्रत्येकाला करता येणारा हा व्यायाम प्रकार आहे. परंतु बऱ्याच जणांना असं वाटतं की चालणं म्हणजे खूप दूरवर चालणं, खूप वेळ चालणं, आणि हे प्रॅक्टिकली आपल्याला तसं शक्य नसतं. सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये आपल्याला तेवढा वेळही नसतो आणि तेवढं प्रॅक्टिकली आपल्याला चालणं होत नाही. डेली आपण तेवढं करू शकत नाही. परंतु 100 पावलं चालणं हे आपल्याला प्रत्येकाला जमू शकतं आणि सहजरित्या करता येण्यासारखं आहे. आणि भारतीय आयुर्वेदशास्त्रामध्ये 100 पावलं चालणं याला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. भारतीय उपचार पद्धतीमध्ये शतपावली ही संकल्पना तुम्ही नक्की ऐकलेली असेल. 100 पावलं सांगितलेल्या पद्धतीनं जर तुम्ही चालले तर तुम्हाला किलोमीटर किंवा खूप वेळ चालण्याची गरज नाही आणि तुमच्या शरीरामधून सर्व आजार जे आहेत ते मुक्त होतात. अगदी नैराश्ययुक्त जीवन आपण जगत असतो, ते नैराश्यसुद्धा आपल्या शरीरामधून सहजरित्या निघून जाऊ शकतं. फक्त सांगितलेल्या पद्धतीनं चालणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तुमच्या शरीरामध्ये शुगर वाढलेली असेल तर ती नॉर्मल होईल, BP तुमचा नॉर्मल होईल, ॲसिडिटी, अपचन, पोट तुमचं साफ होत नसेल तर ते सुद्धा या पद्धतीनं जर तुम्ही चालले तर तुमचं पोटसुद्धा सहजरित्या व्यवस्थितरित्या साफ होईल. त्यासाठी तुम्हाला कुठल्याही गोळ्या औषधं खायची अजिबात गरज नाही. 100 पावलं दिवसभरामधून कधीही चालायचं आहे. परंतु जर तुम्हाला शुगर झालेली असेल, पोट व्यवस्थित साफ होत नसेल तर जेवणानंतर चालायचं आहे, संध्याकाळच्या वेळेला चालायचं आहे. इतर आजार जे आहेत त्या सर्व आजारांसाठी तुम्हाला कुठल्याही वेळेला, म्हणजे अगदी सकाळी जर चालले तर अतिउत्तम, किंवा दिवसभरामध्ये कुठल्याही वेळेला तुम्हाला 100 पावलं सांगितलेल्या पद्धतीनं चालायचं आहे. आता हे सांगितलेल्या पद्धतीनं म्हणजे कसं, तर तुम्हाला 100 पावलं चालायचं आहे, परंतु कुठल्याही प्रकारची चप्पल न घालता, पायामध्ये काहीही न घालता. अगदी तुम्ही घराच्या गच्चीवर सुद्धा चालू शकता, परंतु पायामध्ये तुम्ही चप्पल वगैरे घालायची नाही. अनुवानी चालायचं आहे. याचं कारण असं आहे की आपल्या पायामध्ये 250 पेक्षा जास्त प्रेशर्स पॉईंट्स आहेत, जे आपल्या मेंदूपासून ते शरीरामधील अत्यंत महत्त्वाच्या सर्व ऑर्गन्सशी जोडलेले आहेत. आणि त्यामुळं जर आपण अनुवानी चाललो, बिना चप्पलचं चाललो, तर आपल्या पायामधील प्रेशर्स पॉईंट हे नॅचरली दाबले जातात आणि आपल्या शरीरामधले जे आजार आहेत ते सहजरित्या निघून जातात. BP तुमचा तर अगदी 2 दिवसामध्ये नॉर्मल होतो, शुगर तुमची नॉर्मल होते. आता बघ, काही जणांना असं वाटतं की पायामध्ये टोचणारे जे बूट असतात, चप्पल असतात, ते घातले तर चालणार नाही. परंतु हे कृत्रिम आहे आणि कृत्रिमता आपल्या चालण्यामध्ये नको आहे. नॅचरली आपल्या पायाचे प्रेशर्स पॉईंट हे दाबले गेले पाहिजेत आणि म्हणून आपल्याला अनुवानी चालायचं आहे. अनुवानी चालण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण असं आहे की आपल्या बॉडीमध्ये दिवसभराच्या कामामुळे आपण सतत मोबाईल वापरतो, TV समोर असतो, विविध प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आपण वापरत असतो आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये एक पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो. आणि हा पॉझिटिव्ह चार्ज न्यूट्रलाइज करण्याचं काम ही जमीन करते, पृथ्वी करते. पृथ्वी हा सर्वात मोठा न्यूट्रलायझर्स आहे. आणि आत्ताच्या काळामध्ये असं झालं आहे की अनुवानी चालणं, बिना चप्पलचं चालणं हे कमीपणाचं मानलं जातं. परंतु असं अजिबात मनामध्ये येऊ देऊ नका, कारण आपल्या शरीरासाठी, आपल्या आरोग्यासाठी, आपल्या बॉडीचा जमिनीशी संपर्क येणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मातीशी संपर्क येणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पूर्वीच्या काळामध्ये बघा, बिना चप्पलचं लोक चालायचे. कुठल्याही व्यक्तीला डोळ्याचे प्रॉब्लेम्स राहायचे नाहीत, गुडघेदुखीचा त्रास राहायचा नाही, सर्व गोष्टी त्यांच्या नॉर्मल राहायच्या. आणि म्हणून जमिनीशी संपर्क असणं बॉडी न्यूट्रलाइज करण्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. म्हणून 100 पावलं कुठल्याही वेळेला, कधीही, अगदी घराच्या समोर जरी तुम्ही चालले, थोडीशी जरी जागा असली तरी तुम्ही चक्रा मारू शकता, सतत फिरू शकता. आणि 100 पावलं फक्त तुम्हाला चालायचं आहे. खूप जास्त चालण्यापेक्षा फक्त 100 पावलं या पद्धतीनं चाला. आणि प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही अवश्य शेअर करा, कारण खूप जास्त वेळ चालणं किंवा खूप लांब चालणं प्रॅक्टिकली शक्य नसतं, परंतु हे 100 पावलं चालणं या पद्धतीनं सहज शक्य आहे. म्हणून प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही अवश्य शेअर करा. त्यांच्याही आरोग्याला याचा फायदा होईल. धन्यवाद.